नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मुंबई उच्च न्यायालयाच्या भरती संदर्भात 16 जानेवारी ही अंतिम डेट होती, तर त्याची डेट आता जाणार आहे। फॉर्म 4 लाखाच्या पुढे जाणार आहेत आता, कारण की मागच्याच वेळी 1.5 लाख फॉर्म तर क्लर्कचे होते, 2 लाख फॉर्म शिपाईचे होते। आता ड्रायव्हर स्टेनो असे जर सर्व पकडले तर नक्कीच ते 4 लाखाच्या पुढे फॉर्म गेलेले आहेत। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, शॉर्टलिस्ट लागणार का? कारण की एवढे 4 लाख लोकांची परीक्षा घेणं कोर्टाकडून शक्य आहे का, हेही बघणं इथं गरजेचं आहे। त्याच्यासाठीच मी तुमच्याजवळ एक प्रूफ जे आहे तर तो घेऊन आलेले, तो प्रूफ बघितल्यानंतरच तुम्ही ठरवायचं आहे की शॉर्टलिस्ट लागणार आहे का नाही लागणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जो आहे तर तो पूर्ण बघायचा मित्रांनो। आणि जे कोणी उमेदवार तयारी करत असतील याची, तर त्यांच्यासाठी आपण जे आहे तर त्या बॅचेस आपल्या लॉन्च केलेल्या आहेत मित्रांनो। आणि तुमच्यासाठी एक महत्त्वाची अनाउन्समेंट म्हणजे काय की शिपाईची आता आपण टेस्ट सिरीज पण लॉन्च केलेली, ज्या पद्धतीने 10वीला तुमचं 21 अपेक्षित असतं जे खूप फायदेशीर ठरतं, त्याच धर्तीवर 21 अपेक्षित प्रश्नसंच 21 टेस्ट फक्त 99 रुपयात, ज्या पद्धतीने हायकोर्टची डिफिकल्टी लेवल असेल, 30 प्रश्न असतील, सगळ्या काही गोष्टी तुम्हाला इथंच जे आहे तर ते मिळणार आहे। म्हणून आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हा 21 अपेक्षित प्रश्नसंच ही टेस्ट सिरीज नक्की जॉईन करू शकतात। तसेच 11 रुपयाची जी बॅच आहे ती जॉईन केली पाहिजे। शिपाईची 199 रुपयात बॅच आहे मित्रांनो अवेलेबल, ती तुम्ही अवश्य जॉईन करा, तुम्हाला फायदा होईल। क्लर्कसाठी पण 999 रुपयाची आपली संपूर्ण रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे, ती पण तुम्ही इथं जॉईन करू शकतात। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचेस जॉईन केला पाहिजेत मित्रांनो। चला तर मी आता तुम्हाला प्रूफ मध्ये जे आहे तर ते घेऊन जातो। चला आता तुम्ही म्हणा प्रूफ म्हणजे काय। आता माझ्याकडे 3 गोष्टी आहेत बरं का, 3 डॉक्युमेंट आहेत, मी तुम्हाला सांगतो 3 डॉक्युमेंट कोणते कोणते। पहिलं डॉक्युमेंट काय आहे की आत्ताची जाहिरात, ज्याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरलाय, आत्ताची जाहिरात। दुसरी माझ्याकडे काय आहे, बॉम्बेची, बॉम्बेच हायकोर्टची क्लर्कची 2025 ची जाहिरात। 3 डॉक्युमेंट तुम्हाला दाखवतो। त्याच्यानंतर नागपूर क्लर्कची जाहिरात, नागपूर क्लर्कची जाहिरात, जुनी जाहिरात। याच्यामध्ये शॉर्टलिस्ट विषयी काय सांगितलेले या दोन्ही मध्ये आणि आत्ताच्या जाहिरातीमध्ये शॉर्टलिस्ट विषयी काय म्हटलेले, हे जर आपण कंपेअर केलं ना तर आपल्याला एक अंदाज जो आहे तर तो येतो, खरंच शॉर्टलिस्ट लागणार आहे का नाही लागणार आहे। दुसरी गोष्ट, शॉर्टलिस्ट म्हणजे नेमकी काय असते, असेच बरेच उमेदवारांना प्रश्न पडतो। कोर्ट काय करतं मित्रांनो, समजा 100 लोकांनी फॉर्म भरले, आता 100 लोकांची परीक्षा घेणं शक्य नसल्यामुळे ते काय करतात, 30च उमेदवारांची यादी जाहीर करतील। मग 30 उमेदवार कशा पद्धतीने सिलेक्ट करतील, मग यांच्यापैकी ज्यांनी फॉर्म चुकीचा भरला असेल त्यांना रिजेक्ट करतील, ज्यांना कमी जास्त गुण असतात त्यांना ते रिजेक्ट करतात आणि 30च उमेदवारांची यादी लावतील आणि 30च उमेदवारांना परीक्षा जी आहे तर ती देता येणार आहे। हे शॉर्टलिस्टचा एक तत्व जे आहे तर ते असतं मित्रांनो, त्याच्या माध्यमातून त्यांना सोपं पडतं। आता माझ्याकडे ही लेटेस्टची जाहिरात आहे बरं का, लेटेस्ट आत्ताची जाहिरात जी आहे मी तुम्हाला वरती दाखवतो, वाटलंच तुम्हाला असं कळणार नाही। बघा ही आत्ताची जाहिरात, बघा हे एवढे आपले 1332 पद। दुसरी जाहिरात पुन्हा वरती, ही कोणती मित्रांनो, हायकोर्ट नागपूर खंडपीठाची याची जाहिरात, क्लर्कची जाहिरात जी आहे तर ती पाहायला मिळते। आणि ही जी जाहिरात आहे ही जाहिरात कुठली आहे, ही जाहिरात आहे बॉम्बे हायकोर्टचीच आहे, परंतु ती क्लर्कची। आता याचा निकाल पण लागलाय बरं का, नुकताच याचा निकाल लागलाय, मी ज्याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ पण बनवलेला आहे, तो तुम्ही अवश्य बघा। 3 आहेत, एक कम्पेअर करतो। आता मी जर पहिल्या याच्यात जर गेलो, मी एकदम सिंपल काम केलं मित्रांनो, शॉर्ट हा शब्द मी सर्च करतो सगळ्यात आधी। पहिल्यांदा कुठे उल्लेख आहे बघा, नवीन जाहिरातीमध्ये शॉर्टलिस्ट विषयी उल्लेख आहे का, तर आहे मित्रांनो। बघा हा म्हटलेला आहे, काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या, शॉर्टलिस्ट द सिलेक्शन कमिटी रिझर्व द राईट टू अडॉप्ट अन अप्रोप्रिएट मेथड फॉर शॉर्टलिस्टिंग द कॅन्डिडेट ऍट एनी स्टेज ऑफ द सिलेक्शन प्रोसेस। म्हणजे काय, शॉर्टलिस्ट लागू शकते का, हा पहिला प्रश्न आहे, तर याचं उत्तर आहे लागू शकते, मे बी, लागू शकते, लागण्याची शक्यता आहे, शक्यता कसं काय त्यांनी इथं उल्लेख केलेला आहे, ते लावू शकतात, त्यांच्याकडे पूर्ण अधिकार आहे, लागू शक्यता आहे, त्यांनी हा उल्लेख इथं केलेला आहे। पुढचा उल्लेख या जाहिरातीमध्ये कुठं पाहायला मिळतो मित्रांनो, बघा शॉर्टलिस्टिंग हा इथं शब्द आहे बघा, हा पुढचा आहे, द बॉम्बे हायकोर्ट रिझर्व राईट टू मेक चेंजेस इन अ टाइप ऑफ एक्झामिनेशन, नंबर ऑफ द वॅकन्सीज, मोड ऑफ द सिलेक्शन प्रोसेस, to postpone the examination, to cancel the examination for any kind of the reason. No candidate shall have right to question in respect of any kind of claim in this regard. So the appropriate representation in respect of the shortlisting will be not entertainment by the हायकोर्ट। म्हणजे शॉर्टलिस्ट मध्ये तुमचं नाव नाही आलं, तुम्ही हायकोर्टकडे जाणार की मला कोणत्या बेसिसने काढलं ते सांगणार नाही। इथं स्पष्ट म्हटले की शॉर्टलिस्टिंगच्या संदर्भात आम्ही कुठलीही तक्रार जी आहे तुमच्याकडून ऐकून घेणार नाही, हे इथं म्हणणं आहे त्यांचं। काय म्हणणं आहे, हे इथं त्यांचं म्हणणं आहे नवीन जाहिरातीमध्ये। म्हणजे त्यांनी शॉर्ट लिस्टिंगचा उल्लेख केलेला आहे, परंतु त्यांनी असं म्हटलेलं नाही की आम्ही शॉर्ट लिस्टिंग लावणारच आहोत,
त्यांनी काय सांगितलं की म्हणजे सांगतात ना की गाडी फास्ट चालवली तर ऍक्सिडेंट होऊ शकतो. मग असं आहे का प्रत्येक वेळी गाडी फास्ट चालवल्यावर ऍक्सिडेंट होतो? नाही. म्हणजे एक जनरल स्टेटमेंट आहे मित्रांनो हे, की गाडी फास्ट चालवली तर ऍक्सिडेंट होतो. कधी कधी स्लो चालवणाऱ्याची पण होऊन जाते ना, जो गाडी उभी आहे त्याची पण होऊन जाते, एखाद्याने पार्किंग केलं त्याची पण जनरल स्टेटमेंट काय की गाडी फास्ट चालवल्यावर ऍक्सिडेंट होतो. त्याच पद्धतीने आम्ही शॉर्ट लिस्ट लावू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे नवीन याच्यामध्ये. बेस्ट वे काय मित्रांनो, जुनी जाहिरात पाहूया बॉम्बे हायकोर्टची. त्याच्यामध्ये त्यांनी कुठे उल्लेख केलेला आहे? सगळ्यात आधी उल्लेख तर त्यांनी इथंच केलेला आहे मित्रांनो, पहिल्या त्याच्यात तुम्ही बघा 5 वेळा उल्लेख आलेला आहे, याच्यात फक्त 3 वेळा त्या शब्दाचा उल्लेख आलेला होता. बघा, द कॅन्डिडेट विल हॅव अपेअर फॉर द स्क्रीनिंग टेस्ट, टायपिंग टेस्ट अँड वायवा and when call for it at their own expense. The High Court Jurisdiction Bombay, Principal Bench at Bombay, reserve right to adopt an appropriate method of appointment, shortlisting of the candidate at any stage of प्रोसेसिंग. त्यांचं काम नाही, आम्ही शॉर्ट लिस्टिंग करू शकतो असं त्यांनी जुन्या जाहिरातीमध्ये म्हटलेलं आहे. आणखी कुठे काही म्हटलेलं आहे का? बघा पुन्हा त्यांनी काय सांगितलेलं आहे, फीज इथं एक्झाम फी संदर्भात, आणि याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपला सॉल्व्ह होणार आहे मित्रांनो, एक्झाम फी मुळे. बघा त्यांनी काय सांगितलं तर रजिस्ट्रेशन फी 100 रुपये आहे. 100 रुपये भरल्यानंतर आम्ही काय करू, लक्षात घ्या, तुमची आम्ही लिस्ट लावू. लक्षात घ्या, after the publication of the list, the official website of the Bombay High Court, only shortlisted candidate shall pay a sum of the 400 rupees examination fee by online mode. The fees shall not be refunded at any case. त्यांचं काय म्हणणं आहे, सगळ्यात आधी तुमच्याकडून आम्ही 100 रुपये रजिस्ट्रेशन फी घेऊ, मग तुम्ही जितकेही फॉर्म भरले असतील त्यांची आम्ही चाचणी करू, व्यवस्थितपणे पडताळणी करू, आणि त्याच्यानंतर आम्ही काय लावू, शॉर्टलिस्ट लावू. शॉर्टलिस्ट लावू. मागच्या वेळी जवळपास 37,000 प्लस उमेदवारांची यांनी शॉर्टलिस्ट लावली होती. त्याच्यापैकी फक्त 27,000 उमेदवारांनीच काय भरलं होतं, हे 400 रुपये भरले होते, आणि या 27,000 उमेदवारांनाच काय देण्यात आली होती, लेखी परीक्षा देण्यात आलेली होती. म्हणजेच काय की मागच्या वेळी असा पॅटर्न होता 100चा आणि 400चा. यावेळी काय केलं मित्रांनो, या जाहिरातीमध्ये तुम्ही जर पाहिलं, पहिल्या त्याच्यात 1000 रुपये घेऊन टाकलेत आपल्याकडून. किती? 1000 रुपये. 1000 रुपये घेतलेत आपल्याकडून. किती घेतलेले? डायरेक्ट 1000 रुपये घेतलेले. ते आतापर्यंत कधी घेतलेले होते का? नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. आतापर्यंत त्यांनी अशा पद्धतीने काम केलेलं आहे का? नाही. जेव्हा जेव्हा त्यांनी शॉर्टलिस्ट लावलेले तेव्हा तेव्हा त्यांनी 100 रुपये 50 रुपये असेच पैसे घेतलेले, पूर्ण पैसे घेतलेले नाही. यावेळी मात्र डबल फी करून टाकली, म्हणजे 500चे 1000 करून टाकले आणि ती फी आपल्याकडून घेतलेली. म्हणजे आपल्याला काय दिसतं की त्यांची शॉर्ट लिस्टिंग लावण्याची मानसिकता नाही. त्यांचं काय म्हणजे 1000 रुपये फी घेऊ आणि एक्झाम तुम्ही द्या, असं त्यांचं मत असू शकतं मित्रांनो. मी डायरेक्टली 100% सांगू शकत नाही, पण इथं त्यांनी स्पष्ट म्हटलेले दुसऱ्या ह्याच्यात की शॉर्ट लिस्टिंग ही लागणारच आहे. कशावरून लागणार आहे? कारण की त्यांनी इथं स्पष्ट उल्लेख केलेला होता दुसऱ्या ह्याच्यात. आणखी तुम्हाला इथं एक गोष्ट आहे, म्हणजे एकदम खरंच ज्याचं ऑब्झर्वेशन चांगलं असेल त्यांनाच ही गोष्ट कळेल मित्रांनो. आता एक्झाम पॅटर्नवर मी तुम्हाला घेऊन जातो, काय शब्दांचं त्यांनी हेराफेरी केलेली तुम्हाला लगेच दिसेल. ते बघा, कोर्ट आहे ते लगेच आपण पकडून घेतलं. आता याचा परीक्षा पॅटर्न तुम्ही पहा. परीक्षा पॅटर्न नवीन जाहिरातीचा इथं काय म्हटलंय, द कॅन्डिडेट्स विल रिक्वायर टू अंडरगो द फॉलोइंग सिलेक्शन प्रोसेस. कॅन्डिडेट्सला या सिलेक्शन मेथडने जावं लागेल. जर मी इथं गेलो जुन्या जाहिरातींमध्ये, त्यांनी इथं काय शब्द टाकलेला होता, द इलिजिबल शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट. म्हणजे जुन्या जाहिरातींमध्ये इथं स्पष्ट उल्लेख होता इलिजिबल शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट. नवीन जाहिरातीमध्ये फक्त कॅन्डिडेट उल्लेख आहे. म्हणजे काय की शॉर्ट लिस्टिंग लागण्याची शक्यता कमी आहे मित्रांनो. बघा एकदम मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो बरं का, माझ्या मनाचं मी काही सांगत नाही. बघा जुन्या जाहिरातीमध्ये काय म्हटलं होतं, इलिजिबल शॉर्ट लिस्टेड, शॉर्ट लिस्टिंग झालेली. नवीन जाहिरातीमध्ये तसं म्हटलंय का, द कॅन्डिडेट्स ओनली. काय शब्द आलेला आहे, फक्त कॅन्डिडेट्स हा शब्द जो आहे तर तो इथं आलेला आहे. बघा किती मायक्रो, आपण जर थोडंसं पाहिलं तर दिसतं ते. पुढचं इथं म्हटलेलं बघा, द टाइम टेबल फॉर स्क्रीनिंग टेस्ट, टायपिंग टेस्ट आणि वायवा ऑफ द इलिजिबल शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट. त्यांचं काय म्हणणं, जे काही इलिजिबल शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट असतील त्यांची आम्ही यादी जी आहे तर ते लावू, त्यांनाच परीक्षा देता येईल. म्हणजे इथं 4-5 वेळा उल्लेख केलेला जुन्या जाहिरातींमध्ये. आणखी एकदा उल्लेख केलेला आहे कुठं, थांबा आणखी एक शेवटचं बघूया. चला पुढचं. आता इन्स्ट्रक्शन ऑफ the High Court reserve right to adopt shortlisted of the candidate based on the number of application received as per the advertisement on the basis of their higher education, academic excellence, and also fix the cutoff accordingly for the selection of the eligible candidates of the screening test, typing test, viva at any stage of selection process. जर त्यांना शॉर्ट लिस्टिंग लावायची तर ते काहीतरी कट ऑफ लावू शकतात की 60%च्या पुढे फर्स्ट क्लास पास पाहिजे, सेकंड क्लास पास पाहिजे, असं ते काही करू शकतात. मागच्या वेळी त्यांनी तशाच पद्धतीने कामं केलेली आहेत. इथं एवढ्या उल्लेख पाहायला मिळाला. नागपूरच्या याच्यात चला, इथं पण काय म्हटलंय, शॉर्ट लिस्टिंग, ते शॉर्ट लिस्टिंग करू शकतात. दुसरा उल्लेख
पुढचा कुठे आलेला आहे बघा, इलिजिबल शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स क्वालिफाईंग द स्क्रीनिंग टेस्ट विल बी कॉल फॉर दी टायपिंग टेस्ट अँड कॅन्डिडेट्स क्वालिफाईंग द टायपिंग टेस्ट विल बी कॉल फॉर दी वायवा. त्यांचं काय म्हणणं आहे, जे इलिजिबल कॅन्डिडेट असतील त्यांनाच स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काय लेखी परीक्षा देता येणार आहे, हे नागपूरचं म्हणणं आहे. मुंबईचं पण तेच म्हणणं होतं जुन्या जाहिरातींमध्ये. नवीन जाहिरातीमध्ये असा कुठलाच उल्लेख नाही मित्रांनो की इलिजिबल कॅन्डिडेटच स्क्रीनिंग टेस्ट देऊ शकतात. इथं फक्त उल्लेख काय आलेला आहे, कॅन्डिडेट असा उल्लेख जो आहे तर तो इथं आलेला आहे बघा. कॅन्डिडेट्स जनरेट डाउनलोड ऍडमिट कार्ड टू गेट प्रिंटेड लिंक आफ्टर द शॉर्ट लिस्टिंग प्रोव्हाइडेड. इथं स्पष्ट म्हटलेलं होतं की शॉर्ट लिस्ट लागल्यावरच तुम्हाला ते देता येईल मित्रांनो. म्हणजे जर तुम्ही नव्या जाहिरातीमध्ये पाहिलं, फक्त त्यांनी एकच शब्द वापरला की आम्ही लावू शकतो, पण बाकी ठिकाणी उल्लेख केलेला नाही. पण जुन्या जाहिरातींमध्ये तुम्ही पाहिला तर ठिकठिकाणी 5-6 वेळा उल्लेख केलेला आहे शॉर्ट लिस्टिंग असं म्हटलेलं आहे की शॉर्ट लिस्टिंग वाल्यालाच लेखी परीक्षा देता येणार आहे. म्हणजे हे जर सगळं आपण समरी एकत्र केले मित्रांनो, पहिले तर उल्लेख, मी तुम्हाला पहिला पॉईंट सांगतो की उल्लेख जर तुम्ही पाहिला मागच्या जाहिरातींमध्ये जास्त होता, या जाहिरातींमध्ये तो उल्लेख नाही दिलेला आहे. दुसरं, एक्झाम फी मागच्या वेळी 100 रुपये 50 रुपये अशी फी घेत होते रजिस्ट्रेशन फी, यावेळी 1000 रुपये आपल्याकडून घेतलेले आहेत. म्हणजे या जर 2 फॅक्टर जर आपण कन्सिडर केले तर असं दिसतं की यावेळी शॉर्ट लिस्टिंग लागण्याची शक्यता सर्वात कमी आहे मित्रांनो. 0 बोललो कमी नाही, कारण की कोर्ट आहे मित्रांनो, काही करू शकतात ते, पण ही शक्यता कमी आहे. म्हणून ज्या ज्या उमेदवारांनी फॉर्म भरले त्यांनी अभ्यासाला लागून जा. म्हणजे जे कोणी म्हटले की यार शॉर्ट लिस्टिंग लागते मग अभ्यास करू, असं करू नका. कॉम्पिटिशन लय तगडी मित्रांनो. बँकिंग वाल्यांनी फॉर्म भरलेत, एमपीसी वाल्यांनी फॉर्म भरले, सगळा क्राऊड यांनी फॉर्म भरलेला आहे. तुम्ही अभ्यासाला आता लागून जा. फक्त मला हे तुम्हाला सांगणं होतं की शॉर्ट लिस्टिंग लागण्याची शक्यता खूप कमी बाबांनो. अभ्यास करायला तुम्ही सुरुवात जी आहे तर ते करून जा. ओके, एवढंच मला जे आहे तर ते तुम्हाला इथं सांगणं होतं. बाकी तुम्ही तुमचे जे निर्णय आहेत तर ते घेऊ शकतात. शॉर्ट लिस्टिंग लागण्याची शक्यता ही फार कमी आहे, हे मी शेवटचं वाक्य संपवतो माझं. आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या पीवायक्यू बॅच ज्याला तुमचा खूप चांगला प्रतिसाद आहे त्याला जॉईन करून घ्या, कारण की आणखी याची प्राइसेस जे आहेत तर ते नियर फ्युचर्स मध्ये वाढणार आहे. सगळ्यात आधी 1 रुपये होते, तुम्हाला आठवत असेल, आता 11 रुपये झालेले, आता ती 99 रुपये लवकरच होणार आहे. सर्व प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो, याच्यात सर्व प्रश्नपत्रिकांची व्हिडिओ विश्लेषण, वर्कबुक आहे, सिलेबसच्या डिटेल पीडीएफ आहेत, त्यासोबतच ही 21 अपेक्षित शिपाईची आहे. क्लर्कच्या पण काम चालू आहे, क्लर्कची पण तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात जे आहेत तर ते टेस्ट सिरीज पाहायला मिळून जाणार आहे. बाकी ज्या कोर्सेस आहेत, मुलांचे कोर्सेस कंप्लीट होत आलेत, 1 महिना फॉर्म चाललेत, बऱ्याच उमेदवारांनी शिपाईचा कोर्स पाहून कंप्लीटही झाला त्यांचा, तर ते आता टेस्ट सिरीज सॉल्व्ह करतात. तर तुम्ही कुठं मागे राहून गेले, तुम्ही देखील तुमचा अभ्यास जो आहे तर तो चालू द्या. अभ्यासामध्ये काही मदत लागली तर कमेंटमध्ये कळत चला. तुमच्या सर्व कमेंट्स मी पाहत असतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.